हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादं प्रबोधिनीं श्रियं देवीमुपम्ह्रये श्रीर्मां देवीर्जुषताम् कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम्। प्रगति मित्र मंडल की ओर से वाशी में पूर्व नगर सेवक विक्रम धनाजी शिंदे व मंडल के अध्यक्ष सुरेंद्र धनाजी शिंदे के माध्यम से नवरात्रि उत्सव का भव्य आयोजन किया गया है। इसमें रोजाना बड़ी संख्या में नागरिक उपस्थित होकर देवी पूजा आरती करके डांडिया खेलकर भरपूर आनंद ले रहे हैं और पूरे 9 दिनों तक देवी पूजा के साथ साथ सामाजिक कार्यक्रमों को भी बढ़ावा देने का काम प्रगति मित्र मंडल कर रहा है। इस बारे में अधिक जानकारी पूर्व नगर सेवक राजू शिंदे ने दी है। देवी मातेच्या आशीर्वादाने सलग या ठिकाणी प्रगती मित्र मंडळाच्या माध्यमातून आज हे सलग 34वे वर्ष आहे। आपण फक्त एक माध्यम आहे। हा संपूर्ण आशीर्वाद आता मातारूपी आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतील, विभागातील ज्येष्ठ नागरिकांचे असतील, ज्यांच्या सहकार्यामुळे असे सगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही करू शकतो आणि आम्हाला शिकवण आमच्या कुटुंबातूनच मिळालेली आहे। आणि मातेचा आशीर्वाद रूपी म्हणजे आपण पाहता की या ठिकाणी गेले सलग 34वे वर्ष आमचा उद्देश एकच असतो की परिसरामधील सर्व लोकांना एकत्र एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम, जी खऱ्या अर्थाने लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मध्यमवयीन असतील, त्याचं कारण असं आहे की इथे आमचा एक उद्देश असतो की आता 3 पिढीची लोक या ठिकाणी येतात आणि आमचा मेन असतं कमर्शियल करण्यापेक्षा इथल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी आपलासं वाटावं आणि आपल्या कुटुंबातील आपल्या घरापैकी एक कार्यक्रम असावा, हा उद्देश ठेवून आम्ही अनेक वर्षापासून हा कार्यक्रम करतो आहे। मुख्य उद्देश नेहमीच महिला, खऱ्या अर्थाने हा जो आमचा विभाग आहे त्या विभागामध्ये सर्व मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय किंवा LIGची लोकं राहतात, परंतु महिला म्हणजे आपल्या स्वतःकडे कुठल्याही प्रकारची ते काळजी करत नाहीत, आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आणि फक्त परिवार, कुटुंब, नातेवाईक यांच्याकडेच लक्ष देतात। परंतु या ठिकाणी सलग हे 9-10 दिवस सगळ्या एक कौटुंबिक महिला आहेत, जे मला वाटतं पूर्ण 12 महिन्यात कुठं बाहेर निघत नाहीत, परंतु अशा उपक्रमामध्ये या ठिकाणी येऊन स्वेच्छेने आणि मनसोक्तपणे संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात। आणि आजच आपण पाहिलं असेल या ठिकाणी हरिपाठ गार्डन मंडळ सेक्टर 16A खासकर वाशीमधील ह्या ज्या माता भगिनी आहेत, म्हणजे यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो आणि मला खूप बरं वाटलं की त्या सर्व मिळून आणि विविध जाती धर्माच्या लोकांना, विविध पंथाच्या, विविध भागातून आलेले आणि एका विचाराने देवाचं एक आपण म्हणतो ना की ट्रान्सलेटर किंवा माध्यम असावं की आज या संपूर्ण आपलं कुटुंब सांभाळत असताना आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर एक आध्यात्मिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, आणि तेही निःशुल्क, कुठल्याही प्रकारचं लोभ नाही, स्वार्थ नाही, अशा ठिकाणी हे कार्यक्रम आणि पाठ करत असतात। तर आमचं भाग्य आहे की प्रगती मित्र मंडळामध्ये आज त्यांनी इथं हरिपाठ त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम केला। महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम असतात, गरबा डान्स असेल, लहान मुलांसाठी लहान मुलं ड्रॉइंग कॉम्पिटिशन असतील, एसे कॉम्पिटिशन असेल, हे संपूर्ण करण्याचं कारण असं असतं की आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं हे देत नाही की कुठल्या वस्तूवरती ड्रॉइंग करावं। आम्ही त्यांना ओपन माइंड ठेवतो। आम्ही त्यांना ज्यावेळेला चित्रकलामध्ये आपलं डोक्यात काय विचार आहे ते मांडण्यासाठी सांगतो। उद्देश एकच असतो की त्यांच्याकडे आपण समजा एखादा विशिष्ट विषय दिला तर त्या विषयाला पकडून ते लोक करतील, परंतु ज्यावेळेला आपण सांगतो की आपल्या देशाच्या हितासाठी काय केलं पाहिजे त्याची तुम्ही ड्रॉइंग करा, तर ते आपल्या कल्पनेने आपलं ते काम करत असतात आणि त्याच्यातून त्याची बौद्धिकताची वाढ होते असं मला व्यक्तिशः वाटतं। आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल, जे प्रावीण्य विविध क्षेत्रामध्ये मिळवलेली मुलं असतील, खेळामध्ये असेल, शिक्षणामध्ये असतील, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल, ज्या ज्या घटकांना शक्य होईल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सलग 34 वर्ष आपण या ठिकाणी त्यांना साथ देण्याचं काम आपण करत असतो आणि त्यांचा सत्कार करत असतो।
आणि सर्वात महत्त्वाचं अशा प्लॅटफॉर्ममधून छोट्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. ज्या महिला घराच्या कामामध्ये गुंतलेल्या असतात त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होतो. आपण ज्यावेळेला म्हणतो की लोकांची देवाणघेवाण झाली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, त्याचं मुख्य कारण असं असतो की आज सगळ्यात मोठा जर आजार ज्या आपल्या कम्युनिटीमध्ये आलेला आहे तो म्हणजे डिप्रेशनचा आलेला आहे. जर त्या माणसाचा मित्र नसेल, मैत्रीण नसेल तर तो आपले एक्सप्रेशन त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि अशा मंडळाच्या माध्यमातून जसे हरिपाठ मंडळ असतील, महिलांचे मंडळ असतील, अनेक प्रकारचे मंडळ असतात, त्याच्यातून आपल्या विचारांची देवाणघेवाण करून कमीत कमीत आपल्या डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी हा सर्वात मोठा एक मार्ग आहे मला व्यक्तिशा वाटतं. कारण ज्यावेळेला तुम्ही एका फ्रेंड सर्कलमध्ये होता, तुमच्या मैत्रिणीमध्ये होता, ज्येष्ठ नागरिक असतात, अनेकाच्या आपल्या वेगवेगळ्या अडचणी असतात, परंतु त्यातून बाहेर निघण्यासाठी अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण विचारांची देवाणघेवाण घेतो त्यावेळेला त्या मैत्रीण म्हणून, आपल्या मुलगी म्हणून किंवा आपल्या सहकारी म्हणून त्या तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि ज्यावेळेला आपण एखाद्याकडे आपले विचार एक्सप्रेस करतो तर त्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो, चांगले विचार मिळू शकतात आणि आपण जर डिप्रेशनमध्ये जाणार असेल त्याच्यापासून नक्कीच वाचू शकतो. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून किंवा अनेक ठिकाणी जर पाहिलं असेल तर ज्या वेळेला सामान्य नागरिक सक्रिय होतो त्यावेळेला तो परिसर ॲटोमॅटिक चांगला होतो. त्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासनाच्या अनेक प्रकारचे उपक्रम असतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की पाण्याचा निचरा झाला पाहिजे, कचरा आपल्या परिसरामध्ये आपण साफ केला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण या सगळ्या गोष्टीचं जर पालन केलं तर आपण आजारमुक्त राहू. आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही, आपल्या परिसरामध्ये पाणी राहणार नाही, कचरा राहणार नाही, तर डेंग्यू मलेरियासारखे आजार जे आपल्या घरामध्ये आपण उत्पत्ती करतो त्याच्यापासून आपण लांब राहू. आणि आपल्या शहरामध्ये अशा प्रकारच्या जे ओला कचरा, सुका कचरा असेल किंवा पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. कारण आपण पाहतो की आपल्या गावाकडे गेल्यानंतर आपल्याला पाण्याची किती मोठी अडचण असते, परंतु आपल्या शहरामध्ये 24/7 पाणी आहे. काही वेळेला काही तांत्रिकदृष्ट्यामुळे काही ठिकाणी पाणी कट केलं जातं, परंतु आपण जर पाहिलं असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मुबलक पाणी आहे. इतर जी कॉर्पोरेशन, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा इतर राज्यामध्ये अनेक महानगरपालिका त्या ठिकाणी मला वाटतं शटडाऊन आहे 2-2 तास, 4-4 तास प्रत्येक वेळेला. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सामान्य लोकांपर्यंत जर पोचलो तर याच गृहिणी असतात की ते योग्य प्रकारे आपले विचार सामान्यापर्यंत पोचवण्याचं काम शासनाच्या ज्या काही उपक्रम असतील, महानगरपालिकेचे असतील, आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना किंवा मुलींना जे आपल्याला शिष्यवृत्ती मिळते, मोफत शिक्षण मिळतं, विविध सामुग्री मिळते, हे अशाच प्रकारच्या कार्यक्रमातून आपण या गोष्टी त्या ठिकाणी करोडो लाखो रुपये शासनाला होर्डिंगवरती खर्च करावे लागतात. परंतु प्रत्येक मंडळाने जर अशा प्रकारचे उपक्रम केले तर आपल्याला सामान्यातून सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी पाठबळ मिळेल. माझी एकच माताचरणी प्रार्थना आहे की माता सर्वांना सुदृढ आयुष्य दे, चांगलं आरोग्य देव, चांगले विचार देव, जेणेकरून जर आपल्या विभागाचा, आपल्या क्षेत्राचा जर विकास झाला तर नक्कीच नवी मुंबईचा विकास, राज्याचा विकास आणि आपल्या देशाचा विकासाला कोणी थांबवू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये शेवटचा घटक हा सहभागी झाला पाहिजे. मी पुनश्च एकदा देवीचरणी प्रार्थना करतो की सर्वांना शुभेच्छा आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य दे. आता आपण तुम्ही पाहिलं असेल की मागच्या काही कालखंडामध्ये मिलेटच्या नावाखाली म्हणजे जर केंद्र शासनाने एक आपण पाहतो की लोक बर्गर, सँडविच अशा प्रकारे वळत चालली होती, परंतु आता परत आपण जुन्या काळाकडे वळत चाललो आहे. आता चुलीवरचं जेवण मिळण्यासाठी लोक चुली शोधत असतात, हॉटेल शोधत असतात की कुठे चुलीवरचं जेवण मिळणार, भाकरी मिळणार. आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल देवीमध्ये फक्त तांदूळ आणि जर हे सोडलं तर ज्या गोष्टी मिलेट म्हणजे ज्या आपल्या शरीराला सगळ्यात फायबरयुक्त गोष्टी आहेत त्याचं या ठिकाणी मिश्रण करून आम्ही एक बोध घेण्याचा कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं की या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ज्वारी आहे, बाजरी आहे, त्याच्यानंतर मला तो वरी आहे, अशा अनेक प्रकारच्या मका आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उद्देश एकच आहे की मिलेटच्या देवीच्या रूपामध्ये पाहिल्यानंतर तरी लोकांमध्ये चांगले विचार येवो की आपण अशा प्रकारचे चांगले विचार जर घेतले तर नक्कीच आपण लोकांपर्यंत पण चांगले विचार पाठवू. आणि हा उद्देश एकच आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागे आम्ही स्वामींचं एक शेडमध्ये पाहिलेली आहे की जर आपण कोणत्याही देवाला
जर आपण स्वामी रूपी जर पाहिलं म्हणजे त्याच्यासाठी देवाचीच गरज नाही पडत आपल्याला. आपण एखाद्या लहान बाळाला किंवा आपल्याला जे प्रेरणा स्रोत असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्याच्याकडनं आपल्याला चांगलं काय मिळालं ते सगळे आपल्याला स्वामी रूपी भेटतात. आणि अशी जर भावना प्रत्येकामध्ये जर प्रेमाभावाची भावना जर राहिली तर आपल्या शहरामध्ये, आपल्या समाजामध्ये कुठल्याच प्रकारचा द्वेष राहणार नाही. आम्ही हाच बोध देण्याचा प्रयत्न करतोय की लोकांपर्यंत हे चांगले विचार पोचावे. आज आम्हाला राजू भाऊनी इथं हरिपाठ करण्याची संमती दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आम्ही हरिपाठ हा ग्रुप जानेवारीपासून चालू केलेला आहे, त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून निस्वार्थ परमार्थ करत आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त यातून माणसं जोडली जावीत, लोकांना परमार्थाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आम्ही सगळ्यांना सामावून घेत आहोत. कुठल्याही राज्यातील असो, कुठूनही कोण आलेला असो, प्रत्येकाला आम्ही संधी देत आहोत. आत्तापर्यंत आमचा 25-30 जणीचा ग्रुप झालेला आहे. आम्ही 4 जणींनी सुरुवात केली होती, त्यानंतर आमचा हा एवढा मोठा पुढच्या दुर्गादेवीपर्यंत आमचा 50 जणीचा ग्रुप हो, हा आशीर्वाद आम्हाला दुर्गा मातेकडून पाहिजे. हरिपाठ हा आमचा ग्रुप आहे. आम्ही सेक्टर 16A मध्ये आम्ही सगळे लेडीज जमतो, तिथे हरिपाठ करतो. आणि असं वाटलं की देवीच्या मंदिरात ह्या देवीच्या मंदिरात जाऊन हरिपाठ करावा, म्हणून आम्ही काल आलो आणि त्यांना विचारलं का बाबा आम्ही केलं तर चालेल का, तर त्यांनी आम्हाला हो म्हटलं, अगदी मनमोकळेपणानं हो म्हटलं, म्हणून आम्ही आज इथे येऊन हरिपाठ केला. वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज बिनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई.